आज आपल्याला बनवायचा आहे फ्रेंच फ्राय। त्यासाठी आपण बटाटा घेतला आहे, साल काढून घेतलं आहे। आता आपण त्याला फ्रेंच फ्रायच्या आकारामध्ये त्याला कट करून घेऊ। आता मुद्दाम असंच करून त्या बोराभोवती बसला। त्याला आपण अशी कट करून घेतली आहे। हे बघा, या साइज मध्ये पाण्यामध्ये ठेवते त्याला। या पद्धतीने आपण त्यांना कट करून घेतलेले आहे आणि आपण याला 5-10 मिनिटं पाण्यामध्ये ठेवणार आहोत। पाणी उकळलंय आता आपलं। आता आपण त्याच्यामध्ये हे आपण फ्रेंच फ्राय साठी कट करून घेतलेले बटाटे आहेत ते त्यात टाकणार आहोत। एक 5 मिनिटं एक उकळी येईपर्यंत आपण त्याला त्याच्यामध्ये ठेवणार आहोत बटाटे। त्यात आता आपण मीठ ऍड करत आहोत। फक्त काहीच नाही, फक्त मिठामध्ये आपण त्याला एक बॉईल करून घेतलेले आहे। आता 5 मिनिटांनंतर आपण बघूयात आपले फ्रेंच फ्राय बॉईल झालेले आहेत की नाही। आता हे बॉईल झालेले आहे। आता आपण ते काढून घेऊयात एका बाउलमध्ये। काढून घेऊयात। हे आता आपले बटाटे बॉईल झालेले आहेत। आता त्यातलं संपूर्ण आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण सुती कपड्यावर त्याला पूर्णपणे पाणी काढून घेऊया। येतंय का याच्यात? अशा प्रकारे आपण त्याचं पाणी काढून घेणार आहोत। पूर्णपणे त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला फ्रेंच फ्राय साठी। ओके, आता आपण याच्यातलं संपूर्ण पाणी काढून घेतलंय पूर्णपणे। आता आपण त्याला एका बाउल मध्ये काढून घेऊया आणि नंतर 1 तासासाठी फ्रीज मध्ये ठेवणार आहोत। आता आपण फ्रेंच फ्रायला डीप फ्राय करून घेणार आहोत। तेल गरम झालेलं आहे आपले। आता आपण त्याला 1 तास फ्रीज मध्ये ठेवलेलं होतं याच्या आधी। आता आपण याला क्रिस्पी होईपर्यंत त्याला आपण डीप फ्राय करून घेऊ। आपले आता हे डीप फ्राय झालेले आहे संपूर्णपणे। त्याला आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊ। आता आपल्या अशा रीतीने फ्रेंच फ्राय रेडी आहे। त्याला आपण अजून टेस्टी होण्यासाठी त्याच्यावर आपण चाट मसाला टाकूया। अजून टेस्टी लागणार मग। माझ्या जर रेसिपी तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडल्या असतील तर माझं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा।